आज आपण बघणार आहोत पॅन्थेनॉल. आपण बघत आहोत हायड्रेशन हिरोजची सिरीज आणि आज त्याचा लास्ट एपिसोड आहे, म्हणजे 7वा इन्ग्रेडियंट आपण बघत आहोत, तो म्हणजे पॅन्थेनॉल. पॅन्थेनॉल म्हणजेच काय, एक विटॅमिनचा एक वेगळा फॉर्म आहे. विटॅमिन B5चा हा एक वेगळा फॉर्म आहे, जो बऱ्याच कॉस्मेटिक्समध्ये यूज केला जातो. म्हणजे सनस्क्रीनमध्ये, मॉइश्चरायझर्समध्ये, सिरममध्ये, अशा अनेक प्रॉडक्टमध्ये पॅन्थेनॉलचा यूज केला जातो. जेव्हा आपण पॅन्थेनॉल स्किनवरती अप्लाय करतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन हे पॅन्टोथेनिक ऍसिडमध्ये होतं, जे आपल्या स्किनसाठी खूप चांगल्या पद्धतीने हायड्रेशनचं काम करतं आणि मॉइश्चर जे असतं त्याला होल्ड करण्याचं सुद्धा काम पॅन्टोथेनिक हे खूप सुंदर पद्धतीने करतं. आता आपण बघणार आहोत की पॅन्थेनॉल हे स्किनवरती कसं काम करतं. तर पॅन्थेनॉल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉइश्चरला होल्ड करतं आणि त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग हायड्रेशन देण्याचं काम स्किनवरती पॅन्थेनॉल हे करत असतं. नॅचरल जे स्किनवरचं बॅरियर असतं, म्हणजेच काय, प्रोटेक्शन लेअर जो असतो, स्किन बॅरियर जे असतं नॅचरल फॉर्ममधलं, त्याला स्ट्रेंथनिंग द्यायचं काम सुद्धा ते करतं. स्किनमधलं जे वॉटर होल्डिंग कपॅसिटी असते, तर त्याच्यामधनं सुद्धा पाण्याची वाफ जेव्हा आपण उन्हामध्ये जातो तेव्हा सतत आपल्या स्किनमध्ये जे डिहायड्रेशन होतं ते त्याच्यामुळे होतं. नॅचरल मॉइश्चर फॅक्टर जो असतो, म्हणजेच काय, स्किनमध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी असते त्याचं सुद्धा रिड्यूस नॅचरली फॉर्ममध्ये होत असतं जेव्हा आपण उन्हामध्ये जातो. पण ते सुद्धा वॉटर लॉस जो होत असतो त्याला रिड्यूस करायचं काम पॅन्थेनॉल हे खूप सुंदर पद्धतीने करतं. स्किनला रिपेअर करणं आणि स्किनचे जे सेल्स असतात त्याला रिज्युव्हनेट करण्याचं काम सुद्धा हे इन्ग्रेडियंट खूप छान पद्धतीने करतं. आता आपण बघणार आहोत पॅन्थेनॉलचे बेनिफिट्स काय आहेत. तसे तर खूप बेनिफिट्स आहेत, पण महत्त्वाचे त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत. तर सगळ्यात पहिले, जसं आपण बघतो हायड्रेशनची सिरीज, तर ते डेफिनेटली हायड्रेशन देण्याचं काम करतं. नॅचरली ते ह्युमेक्टंट आहे, हवेतलंही मॉइश्चर खेचून घेतं आणि स्किनमधलंही मॉइश्चरला मेंटेन ठेवण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे स्किनला खूप सुंदर प्लम्पीनेस, सॉफ्टनेस, सपलनेस येतो. तर त्याच्यासाठी तुम्ही पॅन्थेनॉल अगदी रेग्युलर बेसिसवरती डेली रुटीनमध्ये यूज करू शकता. बॅरियर रिपेअर करायचं काम करतं, म्हणजेच काय, नॅचरली जे स्किन बॅरियर असतं, काही जणांचं ते हार्मोनल चेंजेसमुळे, रॉंग प्रोडक्ट यूज केल्यामुळे ते डिस्टर्ब झालेलं असतं, खराब झालेलं असतं, तर त्याला स्ट्रेंथनिंग देण्याचं काम करतं. त्याचबरोबरीने ओव्हर एक्सफोलिएट झालेली असते बऱ्याच जणांची स्किन, किंवा आपण खूप ओव्हर पिलिंग ट्रीटमेंट घेतलेल्या असतात, लेझरच्या ट्रीटमेंट घेतलेल्या असतात, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा स्किन बॅरियर हे खूप लेवलला डिस्टर्ब होतं, तर त्याला सुद्धा रिपेअर करण्याचं काम हे इन्ग्रेडियंट खूप छान करतं. त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्किनला सूद आणि कामिंग रिझल्ट देण्याचं काम करतं. बऱ्याच वेळा जसं आपण आत्ताच बोललो की ओव्हर एक्सफोलिएशन झालं असेल, उन्हामध्ये गेलो असेल, रॉंग प्रोडक्ट यूज केला असेल, हार्मोनल चेंजेसमुळे असेल, अचानक मोनोपोज स्टेजमुळे असेल, वेगवेगळ्या गोष्टींमुळे, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे स्किन आपली रेड होत असते, खाज येत असते, इचिंग होत असतं बऱ्याच वेळा, इंटरनली कधीतरी आगाग होते आपल्या स्किनमध्ये. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमला सुद्धा सोल्युशन जे आहे हे पॅन्थेनॉल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर तुम्ही कुठलाही असा प्रोडक्ट वापरू शकता ज्याच्यामध्ये पॅन्थेनॉल हे की इन्ग्रेडियंट असेल, आणि ते कसं वापरायचं, कशा पद्धतीने त्याचं रुटीन असलं पाहिजे, त्याला कशा बरोबरीने मर्ज केलं पाहिजे तुमच्या स्किन टाईप प्रमाणे आणि तुमच्या स्किन प्रॉब्लेम प्रमाणे, ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्सपर्ट्सचं कन्सल्टेशनची गरज आहे. तर अल्केमी सलोन अँड अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका. इथे तुमचं फ्री कन्सल्टेशन केलं जातं, जिथे तुम्हाला करेक्ट प्रोडक्टचं सजेशन दिलं जातं. नेसेसरी नाही आहे की हे प्रोडक्ट तुम्ही आमच्याचकडनं घेतले पाहिजेत. तुम्हाला अशा प्रोडक्टचं कन्सल्टेशन मिळतं जे तुम्हाला नायका, ॲमेझॉन, मेडिकलमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. पण मोटो हा असतो की तुमची स्किन चांगल्या लेवलला रिपेअर झाली पाहिजे, तुमची स्किन चांगल्या लेवलवरती शिफ्ट व्हायला पाहिजे. स्लोली कुठलाही हार्म न करता, कुठलेही रॅशेस रिॲक्शन न येता तुमची स्किन ही बेटर वेमध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी अल्केमी सलोन अँड अकॅडमी तुम्हाला फ्री कन्सल्टेशन ऑफर करतं. तर तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि फ्री कन्सल्टेशनसाठी तुमचं स्लॉट नक्की बुक करा. आता प्रोफेशनल्ससाठी एक टीप आहे, जे तुम्ही प्रोसिजर्स करता, क्लिनिकमध्ये असेल, सलॉनमध्ये असेल, अकॅडमीमध्ये असेल, कुठल्याही वेमध्ये जेव्हा तुम्ही प्रोसिजर्स करता स्किनवरती, तर तुम्ही पॅन्थेनॉल कंटेंट असलेले प्रॉडक्ट कुठल्या फॉर्ममध्ये वापरू शकता आणि कसे वापरू शकता ते मी तुम्हाला सांगते. जे काही हायड्रेशन हिरोज आहेत आपले, फॉर एक्झाम्पल हायलोरोनिक ऍसिड आहे, सिरमाइड्स आहे, त्याच्यानंतर
ग्लिसरीन आहे, पॉलीग्लुटामिक ऍसिड आहे. ह्या सगळ्यांबरोबर जर तुम्ही याचा कॉम्बो केलात पॉलीग्लुटामिक ऍसिड बरोबर वगैरे या सगळे जे काही इन्ग्रेडियंट आहेत त्याच्याबरोबर जर तुम्ही पॅन्थेनॉलला क्लब केलं आणि मग जर तुम्ही स्किनवरती वापरलं तर तुम्हाला एक्सलंट रिझल्ट मिळतो, एक्सलंट हायड्रेशन मिळतं, तुमचं स्किन बॅरियर रिपेअर होतं आणि एक स्मूथ, सफल आणि शायनी जे कोरियन ग्लास लुक आजकाल सगळ्यांना पाहिजे असतो तो अचीव्ह करायला खूप सुंदर हेल्प होते. आणि आता आपण बघणार आहोत की कुठल्या स्किन टाईपला हे अतिशय सुटेबल आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सेसिव्ह एक्स्ट्रीम ड्राय स्किन वरती हे काम करतं. एक्सेसिव्ह सेन्सिटिव्ह स्किन वरती पण काम करतं. जर तुमची स्किन कुठल्याही रॉंग ट्रीटमेंटमुळे सेन्सिटिव्ह झाली असेल तर त्याच्यावर सुद्धा हे उत्तम पद्धतीने काम करतं. इचिंग असेल, फ्लेकीनेस असेल स्किन वरती तरी सुद्धा हे खूप सुंदर काम करतं. कॉम्बिनेशन स्किन वरती पण हे उत्तम पद्धतीने काम करतं. नॉर्मल स्किनला पण हे तुम्ही वापरू शकता. आता कुठल्या फॉर्म्समध्ये पॅन्थेनॉल तुम्हाला बघायला मिळेल ते आता मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले जे कुठले हायड्रेटिंग मॉइश्चरायझर्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हा इन्ग्रेडियंट बघायला मिळेल. सिरम्स जे काही असतात हायड्रेटिंगचे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा इन्ग्रेडियंट बघायला मिळतो. सनस्क्रीनमध्ये हा कॉमनली अवेलेबल असतो. त्याच्यानंतर जे काही प्रोसिजर नंतर जे काही कामिंग जेल्स असतात किंवा कामिंग मॉइश्चरायझर्स ऍप्लिकेशन केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा हा इन्ग्रेडियंट तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर बॅरियर रिपेअर क्रीम्स जे असतात स्पेसिफिकली जेव्हा खूप ओव्हर प्रोसिजर होते स्किनवरती तर त्याच्यानंतर बरेच डॉक्टर जे असतात ते तुम्हाला बॅरियर रिपेअर क्रीम सजेस्ट करतात होम केअर मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा हा इन्ग्रेडियंट असतो. आणि शीट मास्क जे ऍप्लिकेशन आपण करतो मग तुम्ही बाहेरनं विकत घ्या किंवा सलॉन मध्ये असतील प्रोफेशनल शीट मास्क असतील त्याच्यामध्ये सुद्धा पॅन्थेनॉलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. इथे आपली हायड्रेशन हिरोजची जी सीरीज आपण करत होतो ती कंप्लीट झालेली आहे. आपण कंप्लीट 7 इन्ग्रेडियंट बघितलेले आहेत. पॉलीग्लुटामिक ऍसिड, सिरामाइड्स, ग्लिसरीन, हायलोरॉनिक ऍसिड आणि असे अजून कंटेंट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आपले डिटेल व्हिडिओज हे युट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि आता आपण नेक्स्ट सिरीज जी स्टार्ट करतोय ते एक्सफोलिएशनची सिरीज स्टार्ट करतोय. एक्सफोलिएशन कधी, कुणाला, कसं करावं, कुठल्या स्किनला, कुठला इन्ग्रेडियंट, किती फॉर्म मध्ये, किती पर्सेंटेज मध्ये असे सगळे डिटेलिंग्स आपण आपल्या नेक्स्ट सिरीज मध्ये घेऊन येत आहोत. तो फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या इन्ग्रेडियंट बद्दल जर माहिती हवी असेल तर मला तुम्ही डीएम करा. मी नक्की तुम्हाला त्याचं उत्तर डीएम मध्ये देईल किंवा नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेन.